Dear student, today we are seeing practice set 2.2. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 2.2 त्या ठिकाणी पाहणार आहोत. क्वेश्चन नंबर 1. इन ट्रायंगल PQR, पॉइंट S इज द मिड पॉइंट ऑफ साइड QR. या ठिकाणी त्रिकोण PQR मध्ये बिंदू S जो आहे तर तो बाजू QR चा त्या ठिकाणी मध्य बिंदू आहे. इफ PQ इज इक्वल टू 11, PR इज इक्वल टू 17, PS इज इक्वल टू 13, तर आपल्याला काय करायचे, फाइंड QR जो आहे तर तो QR काय करायचे आपल्याला त्या ठिकाणी फाइंड आउट करायचा. आता दिलेला जो काय असणार तो काही त्रिकोण जो आहे तर त्या त्रिकोणामध्ये आपल्याला दिलेले की पॉइंट S इज द मिड पॉइंट ऑफ साइड QR, की बिंदू S जो आहे तर तो बाजू QR चा त्या ठिकाणी मध्यबिंदू आहे. मध्यबिंदू जर असेल तर सेगमेंट PS जे आहे तर ती PS काय असली पाहिजे, तर त्याची मीडियन असली पाहिजे, मध्यगा त्या ठिकाणी असली पाहिजे. सोल्युशन मध्ये in triangle PQR, point S is the midpoint of side QR and therefore segment PS is the median. काय सांगितलेलं की त्रिकोण PQR मध्ये बिंदू S हा बाजू QR चा मध्यबिंदू असेल तर रेषाखंड PS जो आहे तर तो रेषाखंड PS काय असला पाहिजे, तर त्या ठिकाणी मध्यगा त्या ठिकाणी असले पाहिजे. मग या त्रिकोणासाठी आपण अपोलोनियसचा असणारा जे काही थेरम जो आहे तर त्या थेरमचा त्या ठिकाणी आपण वापर करू. पुढे बाय अपोलोनियस थेरम. अपोलोनियसच्या प्रमेयानुसार, आता अपोलोनियसचा थेरम नीट लक्षात ठेवायचं, जी काही मध्यक असेल तर ती सोडून द्यायची. उरलेल्या बाजू कोणत्या बाजू, तर PQ, या PQ बाजूचा वर्ग अधिक दुसरी मध्यक सोडूनची राहिलेली बाजू PR स्क्वेअर इज इक्वल टू 2 इंटू त्या ठिकाणी असणारी काही मध्यगा जी आहे तर ती मध्यगा कोणती, PS, आणि म्हणून 2PS स्क्वेअर प्लस काय असतंय, या मध्यकेमुळे जे दोन रेषाखंड आपल्याला त्या ठिकाणी मिळाले त्याच्यापैकी कोणता एक घ्यायचा, QS घ्या किंवा SR घ्या. या ठिकाणी मी काय करतो, 2QS त्याचा वर्ग त्या ठिकाणी म्हणतो. बरोबर. आता पहा याच्यामध्ये व्हॅल्यू जी आहे तर त्या व्हॅल्यू त्या ठिकाणी करायच्या. PQ ची व्हॅल्यू जी आहे तर ती 11 दिलेली, म्हणजे 11 स्क्वेअर प्लस PR 17 स्क्वेअर इज इक्वल टू 2. PS किती आहे, तर 13 स्क्वेअर प्लस 2QS स्क्वेअर. 11 चा स्क्वेअर आला 121, 17 चा स्क्वेअर आला 289 इज इक्वल टू 2 इंटू 13 चा स्क्वेअर 169 प्लस 2QS स्क्वेअर. बरोबर. पुढे आता 121 प्लस 289, त्या ठिकाणी पहिल्यांदा आपण काय करू, मल्टिप्लिकेशन त्या ठिकाणी करून घेऊ. 2 ने काय करू, मल्टिप्लाय करू. किती येतं नसते, 92, 18 हातचाला 1, बेशक 12 आणि 1 13, पुन्हा हातचाला 1, 1 2 आणि हा 1 म्हणजे झाले 3 प्लस 2QS स्क्वेअर. आता याचं काही करू आपण ट्रान्सफर या ठिकाणी की 121 प्लस 289 मायनस 3. या ठिकाणी ट्रान्सफर करण्याच्या अगोदर आपण काय करू शकतो, 121 प्लस 289 ची असणारी जी काही ऍडिशन जी आहे तर ती ऍडिशन त्या ठिकाणी करू शकतो. 9 प्लस 1 10, 8 प्लस 1 9, 9 10 11, पुन्हा 3
सॉरी 231 दॅट इज 4 मायनस 318 इज इक्वल टू 2qs स्क्वेअर. अशा पद्धतीने आपल्याला ठिकाणी मिळाले. आता याच्यानंतर पुढे ही 410 मधून काय गेलेले 338 गेले. मग आता ही सबट्रॅक्शन त्या ठिकाणी आपल्याला करायची. 5 येत नसेल तर बाजूला करा. 410 वजा 338. 10 मधून 8 गेले तर राहिले 2, हातचा घेतला 2 टाकला. 11 मधून किती गेले 4 गेले तर राहिले 7, हातचा घेतला 2 टाकला तर राहिले 72. म्हणजे त्या ठिकाणी 72 इज इक्वल टू 2qs स्क्वेअर. पुन्हा 2 ट्रान्सफर करा. 2 जर ट्रान्सफर केला तर काय साईड राहिले qs स्क्वेअर इज इक्वल टू 72 डिवायडेड बाय 2. Therefore, qs is equal to qs square is equal to 36. पुढे आपल्याला सांगतात की टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स. टेकिंग स्क्वेअर रूट्स ऑफ बोथ साइड्स. दोन्ही बाजूंची वर्गमूळे घेऊन घेतली तर क्यूएस स्क्वेअरचं स्क्वेअर रूट त्या ठिकाणी आपल्याला क्यूएस मिळालं आणि 36चं स्क्वेअर रूट किती मिळालं 6. आपल्याला फाइंड आउट करायला काय सांगितलंय क्यू आर फाइंड आउट करायला सांगितलं. काय करायला सांगितलं फाइंड आउट क्यू आर. मग आपल्या लक्षात येतं नसते पा की सिन्स की पॉइंट एस इज द मिड पॉइंट ऑफ साइड क्यू आर. काय सांगितले प्रश्नामध्ये की पॉइंट एस पहिले लिहितो मी. पॉइंट एस इज द मिड पॉइंट ऑफ साइड क्यू आर. असं जर असेल की बिंदू एस जर क्यू आरचा त्या ठिकाणी मध्यबिंदू जर असेल तर काय लिहिता येईल आपल्याला की क्यू एस इज इक्वल टू एस आर त्या ठिकाणी असलं. बरोबर. आपल्याला काढायचं काय क्यू आर काढायचं. मग हा क्यू आर कसा असेल तर साधा हिशोब. क्यू आर कसा असेल क्यू एस किंवा एस आरच्या कसा असला पाहिजे दुप्पट त्या ठिकाणी असला पाहिजे. देअरफॉर पा क्यू आर कसा असेल तर त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं दिसतंय की असणार जे काही क्यू एस जे आहे तर त्या क्यू एसच्या त्या ठिकाणी दुप्पट त्या ठिकाणी असला पाहिजे. उदाहरणार्थ पहा की साधा प्रश्न आहे की क्यू एस 5 असेल हाय 5 असेल टोटल किती झाली 10. क्यू आर किती झाली 10. म्हणजे त्या ठिकाणी क्यूएसच्या क्यू आर कसा आहे तर दुप्पट आहे 5 गुणे 10 आणि म्हणून या ठिकाणी असं लिहिलं. पुढे आपल्याला क्यू आर त्या ठिकाणी फाइंड आउट करायचंय. देअरफॉर क्यू आर इज इक्वल टू 2 into 6 दॅट इज क्यू आर इज इक्वल टू 12. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला क्यू आर जे आहे तर त्या क्यू आरची व्हॅल्यू त्या ठिकाणी किती मिळाली 12 त्या ठिकाणी मिळाली. याच्यानंतर पुढे आता सेकंड क्वेश्चन आपल्याला दिलेलं आहे की इन ट्रायंगल ए बी सी काय दिलेलं आहे ए बी इज इक्वल टू 10, ए सी इज इक्वल टू 7, बी सी इज इक्वल टू 9 आणि काय सांगितलेले की तर फाइंड द लेंथ ऑफ द मीडियन ड्रॉन फ्रॉम द पॉइंट सी टू द साइड ए. तर आपल्याला त्या ठिकाणी हा जो काही बिंदू सी जो आहे तर त्या सी पासून बाजू ए बी जो आहे तर त्या बाजू ए बी वर काढलेली जी काही मध्यगा जी आहे तर त्या मध्यगेची लांबी जी आहे तर ती लांबी आपल्याला त्या ठिकाणी काढायची. आता इथे काही मध्यगा त्या ठिकाणी दाखवली नाही तर ते आपल्याला त्या ठिकाणी दाखवता येईल. पहिल्यांदा मी काय करतो असणारी जी काही मीडियन जी आहे तर ती मीडियन त्या ठिकाणी काढतो. कुठून कुठे काढायची की व्हर्टेक्स सी जो आहे तर त्या व्हर्टेक्स सी वरून बाजू ए बी जो आहे तर त्या बाजू ए बी वर काय करायची एक असणारी जी काही व्हर्टेक्स जे आहेत तर ती मीडियन जी आहे तर ती मीडियन त्या ठिकाणी दाखवायची. तिला मी त्या ठिकाणी यम जे नाव जे आहे तर ते यम नाव त्या ठिकाणी बरोबर का. काय केलेलं आहे की लेट सेगमेंट सीएम काय म्हणतो मी की लेट द सेगमेंट सीएम बी द मीडियन
be the median drawn from the vertex म्हणजे शिरोबिंदू, व्हर्टेक्स सी कुठून पुढे काढलाय तर या ठिकाणी व्हर्टेक्स सी टू द साइड ए बी. काय केलेलं आपण की सेगमेंट सी बी ही जी काही मीडियन जी आहे, मध्यका जी आहे, तर ती मध्यका काय केली, शिरोबिंदू सी मधून बाजू ए वर त्या ठिकाणी काढली. बरोबर. आता ही जर त्याची त्या ठिकाणी मीडियन जर असेल तर आपल्या लक्षात येतं नसते. काय सांगता येईल की therefore M is the midpoint of side AB. आणि म्हणून त्या ठिकाणी काय असला पाहिजे, M जो आहे तर तो M त्या ठिकाणी बाजू AB चा त्या ठिकाणी मध्यबिंदू असला पाहिजे. कुठून सांगितलं तर या ठिकाणी आपल्या लक्षात येते की बाय द डेफिनेशन ऑफ बाय द डेफिनेशन ऑफ मीडियन, मध्यकेची असणारी जी काही व्याख्या जी आहे तर ते व्याख्येनुसार काय सांगितलं आपण, यम काय आहे, बाजू एबीचा त्या ठिकाणी मध्य. बरोबर. आता यम जर त्या ठिकाणी एबी जे आहे तर ते एबीचा जर मध्यबिंदू जर असेल तर हे जे काही एम जे आहे, एम किंवा एम या दोघांची मापं त्या ठिकाणी कशी असतील, मध्यका जर असेल तर ही त्या ठिकाणी एम आणि एम बी त्या ठिकाणी सारखी असतील. म्हणजे एएमचं माप कसं असणार आहे, हे असणारे जे काही साईड एबी जे आहे तर त्या साईड एबीच्या निम्म त्या ठिकाणी असेल. आणि म्हणून त्या ठिकाणी पहा आपल्याला काय सांगता येईल की therefore एएम इज इक्वल टू एम बी इज इक्वल टू 1/2 AB. जी काही बाजू एबी जी आहे तर त्या बाजू एबीच्या निम्मी माप या दोघांची त्या ठिकाणी असते. बरोबर. पुढे therefore AM इज इक्वल टू 1/2. एबी आपल्याला दिली, टोटल एबी किती दिलेली तर त्या ठिकाणी 10 दिलेली. आणि therefore AM इज इक्वल टू किती आलं 5. बरोबर. AM किती आलं या ठिकाणी 5 आले. पण आता पुन्हा प्रश्नामध्ये बघाय की आपल्या लक्षात येतं नसतं की दिलेला जो काही ट्रायंगल जो आहे तर त्या ट्रायंगल मध्ये सेगमेंट सीएम काय आहे, मीडियन त्या ठिकाणी आहे. आणि मग ती जर मीडियन जर असेल तर आपण आपोलोनियसचा असणारा जो काही थेरम जो आहे तर तो थेरम या डायग्रामसाठी त्या ठिकाणी वापरू शकतो. पहा की इन ट्रायंगल हा कोणताही म्हणा CAB, इन ट्रायंगल CAB. आता या ट्रायंगल मध्ये काय दिलेलं आपल्याला की सेगमेंट सीएम, काय म्हणता येईल की सेगमेंट सीएम इज द मीडियन. त्रिकोण CAB मध्ये ही रेषाखंड सीएम काय आहे तर त्या ठिकाणी मध्य काय, आणि म्हणून त्या ठिकाणी आपण therefore बाय अपोलोनियस थेरम, आणि म्हणून अपोलोनियसचा असणारा जे काही प्रमेय जे आहे तर त्या प्रमेयानुसार अपोलोनियसचं प्रमेय आपल्या लक्षात आलं की त्या ठिकाणी आपण काय केलेली तर त्या ठिकाणी मध्यका त्या ठिकाणी किंवा मिड पॉईंट जो आहे तर तो मिड पॉईंटची असणारी काही साईड जी आहे तर ती साईड सोडून द्यायची. उरलेल्या साईड कोणत्या राहिल्या, AC आणि BC यांच्या काय करायचं, स्क्वेअर करायचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की AC स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इज इक्वल. पुढे काय असते, जे काही त्या ठिकाणी मीडियन आहे तर त्या मीडियनचा स्क्वेअरची काय करायची, दुप्पट करायची. मग आता मीडियन कोणती पहा तर या ठिकाणी मीडियन आहे CM, तिचा स्क्वेअर केला आणि तिची काय केली, दुप्पट त्या ठिकाणी प्लस काय असते या ठिकाणी हा जो काही मिड पॉईंट जो आहे तर त्या मिड पॉईंटमुळे मिळणाऱ्या ज्या काही दोन सेगमेंट जे आहेत तर त्या दोन सेगमेंट पैकी कोणत्याही एक सेगमेंटची स्क्वेअरची काय करायची, दुप्पट आपल्याला त्या ठिकाणी करायची. तर त्या ठिकाणी AM जो आहे तर तो AM सुद्धा किती असणार आहे, 5च त्या ठिकाणी असणार आहे. आपण AM काढलेला आहे म्हणजे त्या ठिकाणी AM स्क्वेअर आणि त्याची काय असणार आहे, दुप्पट त्या ठिकाणी असणार. बरोबर. पुढे आता AC ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली 7 स्क्वेअर प्लस BC 9 स्क्वेअर इज इक्वल टू 2 CM स्क्वेअर आपल्याला त्या ठिकाणी काढायचे प्लस
2 इंटू एम फाइंड आउट केली आपण 5 स्क्वेअर, पुढे 7चा स्क्वेअर 49, 9चा स्क्वेअर 81 प्लस 2cm स्क्वेअर प्लस 2 इंटू 5 स्क्वेअर 25. पुढे याची ॲडिशन आपण केली 9 प्लस 1 10, 8 प्लस 9, 9 प्लस 4 30. ही झाली 139 इज इक्वल टू 2cm स्क्वेअर प्लस 50. याचा 2 इंटू 20. पुन्हा 50 इकडे ट्रान्सफर करू आपण. 130 मायनस 50 इज इक्वल टू 2cm स्क्वेअर. किती राहिले 120 राहिले इज इक्वल टू 2cm स्क्वेअर. पुन्हा 120 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू cm स्क्वेअर. दिस काय राहिले तर 60 इज इक्वल टू cm स्क्वेअर. पुढे टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स. पुढे टेकिंग स्क्वेअर रूट्स ऑफ बोथ साइड्स. दोन्ही बाजूंची वर्गमुळी घेऊ. घेतली तर 60चं वर्ग आहे. 60चं काय वर्गमूळ निघत नाही म्हणून रूट 60 इज इक्वल टू cm. रूट 60 cm किती आली तर त्या ठिकाणी 60 आहे. आता 60चे फॅक्टर्स आपण पाडू की जेणेकरून एकाचा आपल्याला त्या ठिकाणी वर्गमूळ जे आहे तर ते वर्गमूळ त्या ठिकाणी काही करता येईल, काढता येईल. पण त्या ठिकाणी मुळातच 130 मायनस 50 किती राहताना दिसतात तर या ठिकाणी आपल्या लक्षात येताना दिसतंय की सर्वसाधारणपणे 80 राहताना दिसतात. आपण त्या ठिकाणी 120 त्या ठिकाणी गेले, तिथे बदल त्या ठिकाणी करावा लागेल. किती राहतात 80 राहतात. ही आपली जी चूक झाली 80 या ठिकाणी किती राहिली रूट किती राहिली 40. मग त्या रूट 40चे फॅक्टर्स पाडायचे. रूट 40चे फॅक्टर्स किती येतील की 4 इंटू 10 इज इक्वल टू cm. 4चं स्क्वेअर रूट 2 येईल म्हणजे 2 रूट 10 cm. आपल्याला फाइंड आउट करायचं सांगितलंय ते फाइंड द लेंथ ऑफ द मीडियन ड्रॉन फ्रॉम द पॉइंट सी टू द साइड AB. त्या ठिकाणी आपल्याला फाइंड आउट करायचं सांगितली आणि म्हणून आपल्याला फाइंड देता येईल. देअरफॉर द length of the median drawn from the point C to side AB is equal to किती ती आपण CM ने दाखवली किती आली 2 रूट 10. अशा पद्धतीने हे एक्झाम्पल जे आहे तर ते एक्झाम्पल आपल्याला त्या ठिकाणी सॉल्व्ह करता येईल. पुढे थर्ड क्वेश्चन आपल्याला दिलेलं आहे. इन फिगर आकृतीमध्ये सेगमेंट PS इज द मीडियन ऑफ ट्रायंगल PQ. ही रेषाखंड PS जो आहे तर तो काय दिलेला आहे त्रिकोण PQR ची काय आहे तर त्या ठिकाणी मध्यक आहे. अँड PT परपेंडिक्युलर QR. आणि हा जो काही PT जो आहे तर तो PT काय आहे QR ला त्या ठिकाणी लंब आहे. तर प्रूव्ह दॅट सिद्ध करा. काय सिद्ध करायला सांगितले PR स्क्वेअर इज इक्वल टू PS स्क्वेअर प्लस QR इंटू ST प्लस QR स्क्वेअर अपॉन 2. सेकंड काय सांगितले PQ स्क्वेअर. ही एक बाजू सोडून दिली आता PQ स्क्वेअर इज इक्वल टू PS स्क्वेअर मायनस QR इंटू ST प्लस QR अपॉन 2 स्क्वेअर. आता सोल्युशन प्रश्नामध्ये काय काय दिलेलं आपल्याला प्रश्नामध्ये काय दिलेले की सेगमेंट PS इज द मीडियन ऑफ ट्रायंगल PQR. ही गिव्हन मध्ये आपल्याला दिले की रेषाखंड PS काय आहे त्रिकोण PQR ची त्या ठिकाणी मध्यगा. बरोबर, मध्यगा जर असेल तर मध्यगेचा अर्थ आपल्याला माहिती
काय क्यूएस अंतर आणि एसआर अंतर कसं असणार, सारखंच असणार. किंवा क्यूएस अंतर आणि एसआर अंतर ही जी काय असणार, जी काही साईड जी आहे, साईड कोणती आहे, क्यू आर, तर याच्या कसं असलं पाहिजे, निम्म त्या ठिकाणी असलं पाहिजे. कारण काय सांगणार आपल्याला, आपण या ठिकाणी की एस इज द मिड पॉइंट ऑफ साइड क्यू आर. बरोबर. त्याला इक्वेशन नंबर काय म्हणलं आपण त्या ठिकाणी 1. काय लिहिलेलं आहे या ठिकाणी, एस काय आहे, बाजू क्यू आरचा त्या ठिकाणी मध्यबिंदू आहे. मध्यबिंदू असेल तर दोघांची लांबी त्या ठिकाणी सारखीच असेल, किंवा या दोघांची लांबी कशी असणारी, ती असणारी संपूर्ण बाजू जी आहे तर त्या संपूर्ण बाजूची कशी असेल, निम्मी त्या ठिकाणी असेल. याच्यानंतर पुढे आता पुढे या त्रिकोणाचा विचार करा. इन ट्रायंगल PTS, इन ट्रायंगल PTS, PTSचा जर आपण विचार जर केला तर अँगल PTS इज इक्वल टू 90 आहे. अँगल PTS इज इक्वल टू आहे 90 डिग्री आहे. 90 डिग्री असेल तर हा त्या ठिकाणी राईट अँगल ट्रायंगल झाला. राईट अँगल ट्रायंगल झाला तर याच्यासाठी आपण पायथागोरसचं प्रमेय त्या ठिकाणी वापरू शकतो. कारण इथे आपल्याला सांगितलेले की सेगमेंट PT परपेंडिक्युलर QR. बरोबर. किंवा हे आपल्याला त्या ठिकाणी गिव्हन मध्ये सांगता येईल, कुठून लिहिलं आपण, तर या ठिकाणी प्रश्नामध्ये आपल्याला दिलेलं आहे PT परपेंडिक्युलर QR. आणि देअरफॉर बाय पायथागोरस थिअरम. आता पायथागोरस थिअरम आपल्याला माहिती काय आहे, हायपोटेनस स्क्वेअर. हायपोटेनस स्क्वेअर दॅट इज PS स्क्वेअर इज इक्वल टू उरलेल्या बाजूंच्या वर्गांच्या बेरजे एवढा असतो. उरलेल्या बाजू कोणत्या आल्या, तर या ठिकाणी PT स्क्वेअर प्लस TS स्क्वेअर. बरोबर. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी मिळालं. याला इक्वेशन नंबर काय म्हणतो मी त्या ठिकाणी 2 त्या ठिकाणी म्हणतो. बरोबर. मग अशाच पद्धतीने पहा पुढे की आता आपल्याला या ठिकाणी PTR हा रेड कलर मध्ये दिसणारा जो काही ट्रायंगल जो आहे तर त्या ट्रायंगलचा आपण त्या ठिकाणी विचार करू. आता पहिल्या आकड्याचं उत्तर आपल्याला द्यायचंय की इन ट्रायंगल PTR कोणता, तर रेड कलर मध्ये दिसणारा PTR काय दिसतंय की अँगल PTR इज इक्वल टू 90. पुन्हा आपल्या लक्षात येता नसते की PTRचं माप त्या ठिकाणी 90 अंश आहे. म्हणजे हा राईट अँगल ट्रायंगल झाला. राईट अँगल ट्रायंगल जर असेल तर आपण पुन्हा पण त्या ठिकाणी काय करू शकतो, पायथागोरस थिअरम त्या ठिकाणी अप्लाय. पायथागोरस थिअरम, पायथागोरस थिअरम. पुन्हा काय, हायपोटेनस स्क्वेअर. आता हायपोटेनस कोणता आहे, तर या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं नसतं की PR आहे. म्हणजे PR स्क्वेअर इज इक्वल टू रिमेनिंग साईड. रिमेनिंग साईड कोणकोणते आहेत, तर पुन्हा त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की PT स्क्वेअर प्लस TR स्क्वेअर. बरोबर. अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी लिहिलं. आता या ठिकाणी पहा TR जो आहे हा TR कशा कशाचा बनलेला दिसतोय, TS आणि SRचा त्या ठिकाणी बनलेला दिसतोय. येते पहा त्या ठिकाणी मी बाजूला लिहितो किंवा इथेच आपण त्या ठिकाणी बदल करू की PR स्क्वेअर इज इक्वल टू PT स्क्वेअर प्लस TR. TR कशाचा बनलेला आहे, तर TS अधिक SR. बरोबर. या दोघांचा बनलेला आहे. आणि त्यात आपण काय करू, स्क्वेअर करू. हे कुठून लिहिला कोणी, तर दरम्यानचा संबंध आपल्याकडे आहे. काय दरम्यानचा संबंध आहे की T-S-R असा दरम्यानचा संबंध आहे. त्याच्यानंतर आता आपण काय करू, एक्सपान्शन करू. एक्सपान्शन जर केलं तर काय मिळेल आपल्याला की PR स्क्वेअर इज इक्वल टू PT स्क्वेअर प्लस याचं एक्सपान्शन पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे फर्स्ट टर्म स्क्वेअर TS स्क्वेअर प्लस 2 इंटू दोन्ही पदांचा काय केला गुणाकार अधिक सेकंड टर्म जे आहे तर त्या सेकंड टर्मचा काय केला आपण त्या ठिकाणी स्क्वेअर येते.
अशा पद्धतीने एक्सपान्शन जे आहे तर ते एक्सपान्शन आपण त्या ठिकाणी केलं. त्याच्यानंतर पुढे आता याच्यानंतर पुढे त्या ठिकाणी पी टी स्क्वेअर प्लस टी एस स्क्वेअर याच्यावर लक्ष ठेवा कोणी. या ठिकाणी पी टी स्क्वेअर प्लस टी एस स्क्वेअर इज इक्वल टू काय पी एस स्क्वेअर. हा बदल आपण या ठिकाणी करू शकतो की पी आर स्क्वेअर इज इक्वल टू पी टी स्क्वेअर प्लस टी एस स्क्वेअर याच्याऐवजी काय लिहितील आपल्याला पी एस स्क्वेअर प्लस 2ts च्या ऐवजी मी एस टी म्हणतो प्लस एस आर प्लस आता इक्वेशन 1 या ठिकाणी पहा इथे म्हणतो मी इक्वेशन 1. तर इक्वेशन 1 मध्ये आपल्याला एस आर मध्ये बदल करायचा. एस आर म्हणजेच काय दिसतोय 1/2 क्यू आर आहे. एस आर च्या ऐवजी काय म्हणू शकतो आपण 1/2 काय आहे क्यू आर. या ठिकाणी काय बदल आहे तर तो आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. पहा या ठिकाणी आपण हा काही एस आर लिहिलेला आहे. हा एस आर तर ते एस आरच्या ऐवजी पुन्हा या ठिकाणी मी पुन्हा बदल करतो बा लगेच. त्या ठिकाणी एस आरच्या ऐवजी पुन्हा काय लिहितोय 1/2 क्यू आर 1/2 क्यू आर. पुढून बदल केला तर फ्रॉम इक्वेशन 1 and 2 पुन्हा एकदा लक्षात घ्या काय काय केलेले की पी टी स्क्वेअर प्लस टी एस स्क्वेअर याच्याऐवजी काय लिहिलं आपण पी एस स्क्वेअर बरोबर. त्याच्यानंतर हा 2 एस आरच्या ऐवजी काय म्हटलं 1/2 क्यू आर प्लस एस आरच्या ऐवजी पुन्हा 1/2 क्यू आर आणि याचा काय आहे तर त्या ठिकाणी स्क्वेअर त्या ठिकाणी आहे. हे त्या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचे. त्या ठिकाणी इथे काय काय बदल आपण केलाय तर या ठिकाणी पुन्हा एकदा लक्षात घ्या पी टी स्क्वेअर आहे त्याचं एक्सपान्शन केलेलं आहे बरोबर. आता इथे पुढे काय येते त्याचा आपल्याला विचार करायचा. पुढे पी आर स्क्वेअर इज इक्वल टू पी एस स्क्वेअर प्लस आता याच्यामधून काय करू आपण 2st त्या ठिकाणी काय करू कॉमन काढू बरोबर. 2st जर कॉमन जर काढला आता 2st मी बाजूला लिहितो आणि इथे काय शिल्लक राहिले तर या ठिकाणी 1/2 क्यू आर बरोबर प्लस काय आहे 1/2 क्यू आर स्क्वेअर त्या ठिकाणी बरोबर. पुढे आपल्याला या ठिकाणी लक्षात येत असते की 1/2 त्या ठिकाणी कॅन्सल होऊ शकतो. असं 1/2 जर कॅन्सल जर झालं तर पहा काय राहिले की पी आर स्क्वेअर इज इक्वल टू पी एस स्क्वेअर प्लस एस टी क्यू आर प्लस क्यू आर अपॉन 2 आणि त्याचा काय म्हणतो मी त्या ठिकाणी स्क्वेअर. आणि हे आपल्याला काय करायचं इथे पहिल्या याच्यामध्ये त्या ठिकाणी दाखवायला सांगितले पहा एस टी क्यू आर प्लस क्यू आर अपॉन 2 ब्रॅकेट्स म्हणजे असं एक आकडा पहिला आपल्याला त्या ठिकाणी सिद्ध करतो. याच्यानंतर दुसरा आकडा पुढे आता या ट्रायंगलचा विचार करू आपण की ट्रायंगल पी टी क्यू हा तो काही ब्लॅक कलरमध्ये दाखवलेला जो काही ट्रायंगल जो आहे तर त्या ट्रायंगलचा आपण त्या ठिकाणी विचार करू. इन ट्रायंगल पी टी क्यू तर या ठिकाणी हा जो अँगल जो असणार आहे तो 90 डिग्रीचा असणार आहे. कोणता तर अँगल पी टी क्यू इज इक्वल टू 90 डिग्री. हा 90चा असेल तर टोटल हा ब्लॅक कलर मधला असणारा जो काही ट्रायंगल जो आहे तर तो राईट अँगल ट्रायंगल असेल तर याच्यासाठी आपण पायथागोरस थेरम आपण त्या ठिकाणी अप्लाय करू शकतो. अँड देअरफॉर बाय पायथागोरस थिअरम पायथागोरस काय आहे हायपोटेनस स्क्वेअर जे पी क्यू स्क्वेअर इज इक्वल काय असेल या ठिकाणी पी टी स्क्वेअर प्लस क्यू टी स्क्वेअर बरोबर. आता पुन्हा लक्षात घ्यायचे क्यूटी मध्ये आपल्याला बदल काय क्यूटी. आता क्यूटी म्हणजेच आपल्याला क्यूटी काढायचं आहे. पहिल्यांदा आपण लक्षात घेऊ की क्यूएस जर पाहिलं तुम्ही आकृतीमध्ये तर या ठिकाणी आपल्याला लक्षात येत नसते की क्यूएस म्हणजेच काय आहे तर क्यूटी प्लस टीएस त्या ठिकाणी आहे बरोबर.
मग आपल्याला काय करायचं, फक्त QT काढायचंय. मग हा QT कसा काढता येईल, तर त्या ठिकाणी QS मायनस TS जर आपण त्या ठिकाणी वजा जर केलं तर आपल्याला QT त्या ठिकाणी मिळेल. या ठिकाणी आपल्याला काय करायचंय, या ठिकाणी QT काढायचंय. QT कसा काढता येईल, QS मधून काय करावं लागेल, या ठिकाणी TS त्या ठिकाणी मायनस करावा लागेल. आणि म्हणून या ठिकाणी पुढे की PQ स्क्वेअर इज इक्वल टू PT स्क्वेअर प्लस QT काय आलं आपला, तर त्या ठिकाणी QS मायनस TS आणि टोटल ब्रॅकेट स्क्वेअर केले. पुन्हा याचं एक्सपान्शन आपण त्या ठिकाणी करू. पुढे की PQ स्क्वेअर इज इक्वल टू PT स्क्वेअर प्लस QS स्क्वेअर मायनस 2QS ST प्लस ST स्क्वेअर. बरोबर. पुढे आता या ठिकाणी आपण काय करू, PT आणि ST एकत्र करू. कशासाठी, तर इक्वेशन नंबर 1 मध्ये काय लिहितो मी, PQ स्क्वेअर इज इक्वल टू PT स्क्वेअर आणि प्लस काय म्हणतो मी या ठिकाणी TS स्क्वेअर प्लस QS स्क्वेअर मायनस 2QS ST. पुन्हा या ठिकाणी लक्षात घ्यायचे की फ्रॉम इक्वेशन 2 PT प्लस TS च्या ऐवजी आपण PS लिहू शकतो. त्याच्यानंतर QS त्या ठिकाणी QS आहे. या QS मध्ये काय बदल करू शकतो आपण, QS काय लिहू शकतो, 1/2 QR लिहू शकतो. या ठिकाणी पुढे PQ स्क्वेअर इज इक्वल टू PT स्क्वेअर प्लस TS स्क्वेअरच्या ऐवजी काय लिहायचं आपल्याला, तर त्या ठिकाणी PS स्क्वेअर प्लस QS च्या ऐवजी काय लिहू शकतो आपण, QS च्या ऐवजी 1/2 QR लिहितो. काय लिहितोय, 1/2 QR आणि पुन्हा काय आहे ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2 इंटू पुन्हा QS च्या ऐवजी च्या ऐवजी काय लिहायचं, पुन्हा 1/2 QR ST. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी लिहिलेले. आता पुढून बदल केलाय हा, तर फ्रॉम इक्वेशन 1 and 2. बरोबर. किंवा हेच मी पुढे बदल करतो, PQ स्क्वेअर इज इक्वल टू PS स्क्वेअर हे घेतो अगोदर पहिलं मायनस. या ठिकाणी आपल्याला मायनस साईन पाहिजे म्हणून या ठिकाणी हे पहिलं लिहितो मी 2 इंटू 1/2 QR ST प्लस 1/2 QR ब्रॅकेट स्क्वेअर. बरोबर. पुढे पुन्हा आपल्या लक्षात येताना नसते हाफ ऑफ काय होतील, तर त्या ठिकाणी कॅन्सल होतील. मग हाफ ऑफ जर त्या ठिकाणी कॅन्सल जर झाली तर काय शिल्लक राहिली, की PQ स्क्वेअर इज इक्वल टू PS स्क्वेअर मायनस काय राहील शिल्लक, तर या ठिकाणी QR ST राहिले मायनस QR ST प्लस या ठिकाणी QR 1/2 मी असा लिहितो, इथे असा लिहितो आणि आता काय करतोय स्क्वेअर त्या ठिकाणी करतो. आणि हे आपल्या त्या ठिकाणी सेकंड त्या ठिकाणी प्रूव्ह करायला सांगितलं होतं, PQ स्क्वेअर इज इक्वल टू PS स्क्वेअर मायनस QR इंटू ST प्लस QR अपॉन 2 ब्रॅकेट्स. अशा पद्धतीने हे आपल्याला त्या ठिकाणी सिद्ध करता येईल.